कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग. हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे आणि याचा आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचा आहे. तर हे सिम्बॉल लक्षात पाहिजे आपल्याला. हा निगेशनचा आहे, कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि याचे रूल माहीत पाहिजे. निगेशनमध्ये काय होते, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. कंजक्शनमध्ये दोन्ही ट्रू असेल तर, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. डिसजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट जर फॉल असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. इम्प्लिकेशनमध्ये पहिली स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरी स्टेटमेंट फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल, सेम असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. आता बघा इथे किती स्टेटमेंट आहे, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे. तर आपल्याला ट्रूथ टेबल बनवावं लागेल. पहिले स्टेटमेंट पी, स्टेटमेंट क्यू. तर पी मध्ये काय लिहायचं, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. आणि क्यू मध्ये ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आणि आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. तर बघा इथे काय करायचं आहे, पी इम्प्लिकेशन क्यू आणि याचं मग कंजक्शन करायचं आहे क्यू सोबत आणि मग एवढ्या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन करायचं आहे पी सोबत. तर पहिले आपल्याला काय करावं लागेल, पी आणि क्यूचं इम्प्लिकेशन. पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यूमध्ये काय होईल, तर पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू झालं. आणि आता या पी इम्प्लिकेशन क्यू सोबत काय करायचं आहे, कंजक्शन. कशाचं, क्यूचं. म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू याच्यासोबत कंजक्शन करायचं आहे क्यूचं. आता बघा पी इम्प्लिकेशन क्यू हा टेबल आहे आणि कंजक्शन क्यूचा हा आहे. तर हा टेबल आणि हा टेबल घ्यायचा आहे. या दोघांमध्ये काय करायचं आहे आपल्याला, कंजक्शन. कंजक्शनमध्ये काय होते, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि मग आपण इथपर्यंत सॉल्व केलं आणि या एवढ्या पॅटर्नचं आपल्याला काय करायचं आहे, इम्प्लिकेशन पी सोबत. म्हणजे इथे होईल पी इम्प्लिकेशन क्यू, कंजक्शन क्यू आणि याचं पी सोबत आपल्याला करायचं आहे इम्प्लिकेशन. तर आता याचं आणि पीचं एवढं पॅटर्न झालं, याचं पी सोबत इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनमध्ये काय म्हटलं आहे, पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. आता पहिल्या नंबरवर ही स्टेटमेंट आहे, दुसऱ्या नंबरवर ही स्टेटमेंट आहे आणि इम्प्लिकेशन काय म्हणते, पहिलं ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. पहिलं ट्रू, सेकंड ट्रू. पहिलं इथे पण नाही आहे, पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. इथे नाही आहे म्हणजे अदरवाईज ट्रू. पहिला प्रॉब्लेम सॉल्व झाला. तर प्रॉब्लेम नंबर 2. इथे पण आपल्याला दोन स्टेटमेंट दिले आहे. तर याचं पण आपल्याला पॅटर्न बनवावं लागेल. पी आणि क्यू स्टेटमेंट दिले आहे. म्हणजे पहिली स्टेटमेंट पी, दुसरी स्टेटमेंट क्यू. मग इथे काय लिहावं लागते, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. आणि क्यू स्टेटमेंटसाठी ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ठीक आहे. आणि आता आपल्याला पॅटर्न बनवावं लागेल, ट्रूथ टेबल कंप्लीट करावं लागेल. तर पहिले आपल्याला पी कंजक्शन निगेशन क्यू बनवावं लागेल, पी इम्प्लिकेशन क्यू बनवावं लागेल आणि मग या दोघांचं डबल इम्प्लिकेशन करावं लागेल. तर सगळ्यात पहिले पी आणि क्यू
स्टेटमेंट लिहून झाल्यानंतर निगेशनवाली स्टेटमेंट असेल तर ती बनवायची. तर क्यूचं निगेशन आहे, निगेशन क्यू बनवून घेऊ आपण. तर निगेशन क्यूमध्ये काय होते, पीमध्ये जे ट्रू आहे ते फॉल्स होते. तर क्यूचं हे क्यूचं निगेशन म्हणजे क्यूमध्ये ट्रू आहे तर फॉल्स, फॉल्स आहे तर ट्रू, ट्रू आहे तर फॉल्स आणि फॉल्स आहे तर ट्रू. तर हे झालं क्यूचं निगेशन. आता आपल्याला पहिले ही स्टेटमेंट बनवावं लागेल, हे पॅटर्न बनवावं लागेल. म्हणजे पी कंजक्शन निगेशन क्यू. आता पी म्हणजे ही स्टेटमेंट आणि निगेशन क्यू म्हणजे ही स्टेटमेंट. या दोन स्टेटमेंटचं आपल्याला कंजक्शन बनवावं लागेल, ही आणि हे कंजक्शन. कंजक्शन मगचं रूल काय, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. तर दोन्ही ट्रू आहे इथे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अजून नाही आहे. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. हे झालं. आता याच्यानंतर आपल्याला बनवावं लागेल ही स्टेटमेंट. कोणती, पी कंजक्शन क्यू. पॅटर्न बनवावं लागेल. पी आणि क्यूमध्ये कंजक्शन. पी क्यू इथे आहे. कंजक्शनचा रूल काय, पहिलं ट्रू असेल सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाईज ट्रू. तर पहिलं ट्रू असेल सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाईज ट्रू. त्याच्यानंतर या दोन स्टेटमेंटचं डबल इम्प्लिकेशन करायचं आहे. तर पहिली स्टेटमेंट आहे पी कंजक्शन निगेशन क्यू. डबल इम्प्लिकेशन कोणता आहे, पी इम्प्लिकेशन क्यू. आता ही स्टेटमेंट ही आहे, ही आहे. आता या दोन याच्यामध्ये काय करायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही सेम असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. इथे आहे का, नाही, सेम नाही आहे, सेम नाही आहे, सेम नाही आहे, अदरवाईज फॉल्स. हे झालं. ट्रूथ टेबल कंप्लीट करायचं आहे. किती स्टेटमेंट आहे, पी क्यू आणि आर, तीन स्टेटमेंट आहे. म्हणजे पी क्यू आणि आर तीन स्टेटमेंट दिलेले आहे. मग आपल्याला लिहावं लागेल पी साठी 4 टाइम्स ट्रू आणि 4 टाइम्स फॉल्स. आणि इथे क्यू साठी 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स, 2 टाइम्स ट्रू 2 टाइम फॉल्स. त्याच्यानंतर आर साठी 1 टाइम ट्रू 1 टाइम फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता याचं पहिले पी आणि क्यूचं कंजक्शन करावं लागेल. पी कंजक्शन क्यू. आता कंजक्शनचा रूल काय आहे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. पी आणि क्यू दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू असेल, इथे आहे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू दोन्ही नाही आहे अदरवाईज फॉल्स. आता पहिलं झालं. आता मग बनवावं लागेल ही स्टेटमेंट म्हणजे क्यू डिस्जंक्शन आर, क्यू डिस्जंक्शन आर. आता क्यू आणि आर स्टेटमेंटमध्ये क्यू आणि आर म्हणजे क्यू आणि आर या स्टेटमेंटमध्ये डिस्जंक्शन. डिस्जंक्शन म्हणजे दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स दोन्ही फॉल्स इथे आहे. दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, इथे नाही आहे, इथे आहे. दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाईज ट्रू. आणि या दोघांचं काय आहे, डबल इम्प्लिकेशन. म्हणजे पी कंजक्शन क्यू इम्प्लिकेशन क्यू डिस्जंक्शन आर, क्यू डिस्जंक्शन आर.
आता पी कंजक्शन क्यू आणि क्यू डिसजंक्शन आर याचं काय पाहिजे आहे डबल इम्प्लिकेशन, याचं आणि याचं इम्प्लिकेशन ह्या दोन स्टेटमेंटमध्ये बघावं लागेल. आता इम्प्लिकेशनचा रूल काय आहे, दोन्ही सेम असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. तर दोन्ही सेम ट्रू ट्रू सेम आहे ट्रू 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 दोन्ही सेम आहे ट्रू, फॉल्स ट्रू सेम नाही आहे म्हणजे फॉल्स, फॉल्स फॉल्स दोन्ही सेम आहे म्हणजे ट्रू. इथे सेम नाही आहे, इथे सेम नाही आहे, इथे सेम नाही आहे म्हणजे फॉल्स फॉल्स फॉल्स. आणि इथे सेम आहे, फॉल्स फॉल्स सेम आहे म्हणजे ट्रू. हे झालं ट्रूथ टेबल. 3 स्टेटमेंट पी क्यू आर. मग स्टेटमेंट पी नंतर क्यू नंतर आर. तर याच्यासाठी काय घ्यावं लागते, पी साठी 4 टाइम्स ट्रू 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 आणि 4 टाइम्स फॉल्स 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 फॉल्स. क्यू साठी 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आणि आर साठी 1 टाइम ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता हे बनवायचं आहे आपल्याला. पहिले स्टेटमेंट आपल्याला पी बनवायची आहे, तर पी आपल्याजवळ रेडी आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिले काय करावं लागेल, ही स्टेटमेंट बनवावं लागेल क्यू कंजक्शन आर. मग त्याचं निगेशन करायचं आणि मग पी सोबत इम्प्लिकेशन करायचं. तर पहिले आपल्याला बनवावं लागेल क्यू कंजक्शन आर. आता आपल्याला क्यू आणि आरचं कंजक्शन, क्यू स्टेटमेंट ही आर ही कंजक्शन. कंजक्शन म्हणजे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, मग नाही आहे अदरवाईज फॉल्स. हे झालं. आता आपल्याला क्यू कंजक्शन आरचं निगेशन बनवायचं आहे. निगेशन ऑफ क्यू क्यू कंजक्शन आर. आता क्यू कंजक्शन आर याचं निगेशन, निगेशन म्हणजे ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू, म्हणजे ट्रू आहे तर फॉल्स फॉल्स आहे तर ट्रू, फॉल्स आहे तर ट्रू, फॉल्स आहे तर ट्रू आहे तर फॉल्स, फॉल्स आहे तर ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं कशासोबत पीचं आणि याचं काय करायचं आहे इम्प्लिकेशन. पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू कंजक्शन आर. आता आपल्याला पी म्हणजे ही स्टेटमेंट झाली आणि ही म्हणजे ही झाली, म्हणजे निगेशन क्यू कंजक्शन आर म्हणजे ही आणि ही, या दोघांचं काय करायचं आहे, ही स्टेटमेंट आणि ही स्टेटमेंट याचं काय करायचं आहे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाईज ट्रू. पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स नाही आहे. पहिलं ट्रू पहिलं ट्रू पहिलं ट्रू हां नाही आहे अदरवाईज झालं सॉल्व. ट्रूथ टेबल कंप्लीट. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 5. आता 5व्यामध्ये काय करावं लागेल, किती स्टेटमेंट आहे, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे. किती आहे 2, म्हणजे पी
क्यू. म्हणजे काय करावं लागेल, दोन स्टेटमेंट आहे तर ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, आणि इथे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता याचं सॉल्व करायचं आहे, याचं ट्रूथ टेबल बनवायचं आहे. तर इथे निगेशन क्यू पण आला आहे, निगेशन पी पण आला आहे. तर पहिले निगेशनचं बनवायचं, निगेशन पी. आता पीचं निगेशन ट्रू असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, आणि फॉल्स असेल तर ट्रू. निगेशन क्यू पण पाहिजे, निगेशन क्यू. आता क्यूचं निगेशन, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, आणि फॉल्सचं ट्रू. आता आपल्याला पॅटर्न बनवावं लागेल. तर पहिले ही ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल, पी निगेशन क्यू. मग त्याचं कंजक्शन करावं लागेल, आणि हे झाल्यानंतर निगेशन पी आणि याचं कंजक्शन करावं लागेल. तर पहिले पी डिसजंक्शन निगेशन क्यू, क्यू, पी डिसजंक्शन निगेशन क्यू. तर पी स्टेटमेंट ही आहे आणि निगेशन क्यू ही आहे. पी आणि निगेशन क्यू याचं डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे दोन्ही ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स असेल तर इथे नाही आहे, इथे नाही आहे, दोन्ही फॉल्स इथे आहे. दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. झालं. आता याच्यासोबत हे ब्रॅकेट झाली, याच्यासोबत क्यूचं कंजक्शन म्हणजे पी डिसजंक्शन निगेशन क्यू याचं कंजक्शन. कशासोबत, क्यू सोबत. आता क्यू सोबत कंजक्शन. क्यू स्टेटमेंट कोणती आहे, ही, आणि ही स्टेटमेंट. आता यांचं आणि यांचं काय आहे, कंजक्शन. कंजक्शन म्हणजे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे, अदरवाईज फॉल्स. तर इथपर्यंत पॅटर्न रेडी झाला. तर निगेशन पी सोबत त्याचं कंजक्शन करायचं आहे. निगेशन पी कंजक्शन. मग ही कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे पी डिसजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजक्शन क्यू. आता या स्टेटमेंट निगेशन पी सोबत, निगेशन पी कोणती आहे, ही आहे, आणि ही आहे, एवढी स्टेटमेंट. आता याच्यामध्ये कंजक्शन. कंजक्शनमध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, इथे नाही, इथे नाही आहे, इथे नाही, इथे नाही आहे, इथे नाही, इथे नाही आहे, इथे. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, तर नाही आहे. तर मग अदरवाईज काय होईल, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग या सगळ्या कशा होईल, फॉल्स होईल. हे ट्रूथ टेबल झालं कंप्लीट.